सांगितलं तुम्हाला? कोणी कशाला सांगायला हवं? आपली सरू होती तिथे, तो चोरी करताना पकडला गेला म्हणे. आता बोल. नाही, बंडे असं करूच शकत नाही. हे झालंय, आता काय सांगणार? त्याच्याबद्दल मला पक्की खात्री होती म्हणून इथे आला ना तेव्हा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते मी त्याच्यावर. तुझ्यावरती चोरीचा आळ. अगं ताई, मी खरंच चोरी नाही केली, तुझी शपथ. मला माहितीये रे, पण मग का सगळे असं बोलतात? हे बघ, मी तुला सगळं व्यवस्थित सांगतो. अगं काय झालं माहितीये का? मी आई आहे तुझी, मला नाही म्हणून नाही ना जमणार बाळा. बस. तू दुसरं कोण करणार? घरातल्या सुनेला लागलेत माहेरचेच वेध. तर माहेरचा विचार करता करता तिला वेळ पुरत नाही. तुझ्याकडे लक्ष द्यायला कुठून वेळ मिळणार तिला? मी सांगितलं होतं तुम्हाला, लग्नाआधीच सांगितलं होतं. त्या नोकरीची, त्या पैशांची घरच्यांना किती गरज आहे सांगितलं होतं. पण तुम्ही बाहेर जाण्याआधी सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ऑफिसला जाऊन येऊ द्या, शिल्लक पगार हातात घेऊ द्या. त्या पैशांची घरच्यांना मदत झाली असती ना. मी आहे ना. हाताशी आलेला मुलगा पण गेला बायकोच्या हातात. काय करणार आता? आता उद्यापासून ही बाई जाणार ऑफिसला आणि मी बसणार मोलकरणीसारखी घरातली कामं करत, बाईसाहेबांना डबा बनवून देत. भोग आहेत रे देवा, हे भोग आहेत. गरमागरम टिफिन माझ्यासाठी. तुम्हालाही टिफिन हवाय? म्हणजे हे कोणासाठी? माझ्यासाठी. तू कुठे निघालेस? आपलं जायच्या आधी ठरलं होतं ना, मी परत आल्यानंतर ऑफिस जॉईन करणार म्हणून. ठीक आहे, पण जाण्याआधी तुझ्या ऑफिसला लीव्ह ॲप्लिकेशनच्या ऐवजी तुझ्या राजीनाम्याबद्दल कळालं होतं. तुम्ही असं नाही करू शकत. पद्मजा, हे बघ, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. आणि आत्तापर्यंत तुझ्या जागी दुसऱ्या कोणाची शोधाशोध सुरूही झाली असेल. माझ्या सहीशिवाय नाही होणार काही. ती सही तुला हत्या करायची. राजीनामा. श्रीकांत, प्लीज तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. मला वाटतं ती म्हणते ते बरोबर आहे. तिच्या घरच्यांसाठी यांचं आपलं नेहमीच वराती मागून घोडं. श्रीला काय समजावून सांगताय? आणि मग माझ्या आई बाबांचं काय? मी तुला याआधी सांगितलंय की मी त्यांचा मुलगा होऊन त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आई बाबा तुमच्याकडनं पैसे नाही घेणार श्रीकांत. पद्मजाच्या बाबांनी नेहमी मला जावयापेक्षा मुलगा समजला. माझी तेवढीच अपेक्षा. तरीही माझे बाबा पैसे नाही घेणार श्रीकांत. तुझ्या नोकरी करण्याचा प्रश्न कधीच संपलाय. हे पैसे घ्यायचे की नाही हा तुझा डिसिजन आहे. पेढीवरून आलो की यावर सही झालेली बघायला मला जास्त आवडेल. पद्मजा नोकरी करत नव्हत्या, म्हणून मीही नोकरी करायची नाही. मला घ्यायची आहे पद्मजाची जागा, पण त्यासाठी नोकरी सोडायची.